नमस्कार सर्वांना. पॅनोरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल आपलं सेशन होऊ शकलं नव्हतं, त्यामुळे कालचे आणि आजचे असे दोन्ही दिवसांचे मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत आपण या सगळ्या मुद्द्यांवरती. परीक्षेच्या दृष्टीने बरेच महत्त्वाचे मुद्दे आहेत. इथं फक्त कालचे मुद्दे नमूद केलेले, तर आजचे पण मुद्दे जे आहेत ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. एक-एक करून मुद्दे बघूया. संचार साथी जे ॲप आहे, त्या ॲपला घेऊन सध्या बघा देशभरामध्ये सगळी चर्चा सुरू आहे. संसदेमध्ये पण त्याचे पडसाद सगळे उमटलेले आहेत. तर तो मुद्दा नेमका काय आहे तो समजून घेऊया. संचार साथी नावाचं एक ॲप आहे, बेसिकली गव्हर्नमेंटचं ॲप आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाजूने त्याच्याकडून एक नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे, की मार्च 2026 पासून जे काही फोन्स मॅन्युफॅक्चर होतील, जे काही फोन रेडी होतील, मोबाईल फोन, त्याच्यामध्ये कंपल्सरी इनबिल्ट हे ॲप असायला पाहिजे, अशा गाईडलाईन्स मोबाईल कंपनीजला इश्यू करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यावरून सगळा गोंधळ सुरू झालेला आहे. तर याचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स, डायमेन्शन काय आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर तो मुद्दा आहे की प्री इन्स्टॉल म्हणजे अगोदर बघा मोबाईल आपण घेतला की काहीच ऑलरेडी इन्स्टॉल्ड असलेले काही ॲप्लिकेशन्स असतात. तर तसं हे संचारसाथी ॲप्लिकेशन असावं लागेल. मार्च 2026 पासून अशा गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत गव्हर्नमेंटने. आपल्यासाठी प्रिलिम्ससाठी महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे की हे संचारसाथी ॲप्लिकेशन नेमकं काय आहे आणि ते कशासाठी वापरलं जातं. संचारसाथी ॲप कशासाठी वापरलं जातं? विल बी युज्ड टू व्हेरिफाय ऑथेंटिसिटी ऑफ IMEI. IMEI जे नंबर असतात मोबाईलचे त्याला ऑथेंटिकेट करण्यासाठी, त्याला व्हेरिफाय करण्यासाठी हे संचारसाथी ॲप्लिकेशन वापरलं जातं. बेसिकली हे वापरलं कशासाठी जाते? ऑब्जेक्टिव्ह काय आहे? याचं उद्दिष्ट काय आहे? टू सेफगार्ड द सिटिझन्स फ्रॉम बाईंग द नॉन जेन्युइन हँडसेट. असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की आम्ही ही गाईडलाईन्स इश्यू का केलेले आहेत, जारी का केलेल्या आहेत? तर नॉन जेन्युइन हँडसेट्स म्हणजे बऱ्याच वेळा चोरी केलेले किंवा इतर काही गैरप्रकारांमध्ये वापरलेले मोबाईल जे आहेत ते परत रिसेलसाठी ठेवले जातात. तर असे सगळे गॅजेट्स जे आहेत नॉन जेन्युइन, चुकीचे फ्रॉडमध्ये वापरले गेलेले ते गॅजेट्स, ते हँडसेट्स लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून आम्ही ही गोष्ट करत आहोत, पहिली गोष्ट. आणि हे संचारसाथी ॲप इंट्रोड्यूस कधी करण्यात आलं होतं? ते पोर्टल म्हणून इंट्रोड्यूस केलेलं होतं 2023 मध्ये. कशासाठी? युज्ड टू रिपोर्ट स्पॅम कॉल्स. आपल्याला जे स्पॅम कॉल्स येत असतात, फ्रॉडचे जे कॉल्स येत असतात, यासारख्या गोष्टी थांबवण्यासाठी म्हणून हे पोर्टल म्हणून सुरू केलेलं होतं. सोबतच आयडेंटिफाय सिम कार्ड रजिस्टर्ड इन देअर नेम म्हणजे एखाद्या व्यक्तीने, फॉर एक्झाम्पल एक्स व्यक्ती चेक करू शकतो त्या पोर्टलवरती जाऊन, की त्यांच्या नावावरती किती सिम कार्ड रजिस्टर्ड आहेत. दुसरं कोणी त्यांच्या नावाने सिम कार्ड वापरतंय का? या सगळ्या गोष्टी व्हेरिफाय करण्यासाठी आणि जर एखाद्या व्यक्तीचा फोन चोरीला गेला, तर तो रिमोटली डिसेबल करण्यासाठी हे संचारसाथी पोर्टल सुरू करण्यात आलं होतं 2023 मध्ये. पोर्टल म्हणून ते सुरू केलेलं होतं. ही प्रिलिम्ससाठीची फॅक्ट लक्षात ठेवा. संचारसाथी पोर्टल. मग विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, की 2023 मध्ये सुरू केलंय आणि एवढ्या उशिरा का त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारला गेलाय. कारण अशा पद्धतीने तो मुद्दा चर्चेत असतो. ठीक आहे, तर 2023 मध्ये संचारसाथी पोर्टल म्हणून सुरू केलेलं होतं. कशासाठी सुरू केलं होतं ते पण लक्षात ठेवा. प्रिलिम्सला, करंट अफेअर्समध्ये आपल्याला तिथं प्रश्न विचारतील करंट अफेअर्सच्या सेक्शनमध्ये, की हे संचारसाथी ॲप जे आहे ते कशासाठी सुरू केलं होतं, कधी सुरू केलं होतं. ठीक आहे, हा झाला प्रिलिम्सचा मुद्दा. आता मेन्सचा मुद्दा आहे आपल्यासाठी, तो महत्त्वाचा आहे, की गव्हर्नमेंटने हे ज्यावेळी आणलेलं आहे इथं संचारसाथी पोर्टल, तर मग आता त्याच्यावरती टीका सुरू झाली, की मग याच्यामार्फत लक्ष ठेवलं जाऊ शकतं नागरिकांवरती. नागरिकांवरती वॉच ठेवला जाऊ शकतो गव्हर्नमेंटच्या बाजूने, कारण ते कंपल्सरी केलेलं आहे. प्री इन्स्टॉल असायला पाहिजे ते ॲप. याच्या थ्रू फोन कॉल्स ऐकले जातील, फोन टॅपिंग केलं जाईल, अशा पद्धतीने टीका सध्या सुरू झालेली आहे. मग इथं मुद्दा येतो मेन्सचा राईट टू प्रायव्हसीचा, गोपनीयतेचा अधिकार. मग त्याच्याशी संबंधित वेगळ्या डायमेन्शनने आपल्याला विचार करणं भाग आहे. त्याची संबंधित आपल्याला प्रश्न विचारतील. राईट टू प्रायव्हसी बेसिकली तो फंडामेंटल राईट म्हणून के.एस. पोट्टास्वामी केसमध्ये आर्टिकल 21 चा पार्ट म्हणून ते सांगितलेलं आहे, की गोपनीयतेचा अधिकार जो आहे तो प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार म्हणून मान्य करण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या बाजूने त्या के.एस. पुट्टास्वामी केसमध्ये, त्या खटल्यामध्ये. मग त्याच्या डायमेन्शनने याचा विचार करायचा आहे. किंवा याच्यावरती केस स्टडी विचारली जाऊ शकते. तशी मागे अगोदर विचारली गेलेली आहे, की तुम्ही फॉर एक्झाम्पल XYZ प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहात. इथिक्समधली केस स्टडी सांगतोय. तुम्ही एखाद्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये, एखाद्या खाजगी कंपनीमध्ये तुम्ही काम करत आहात आणि ती मोबाईलशी संबंधित काहीतरी ॲप बनवणारी कंपनी आहे. याच्यामध्ये असं तुम्हाला लक्षात येतंय, की काही डेटा जो आहे तो डेटाचा मिसयूज केला जातोय, गैरवापर केला जातोय. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल? तुमच्यासमोर काय पर्याय उपलब्ध असतील? या पद्धतीने केस स्टडी पण येऊ शकते इथिक्समध्ये आपल्याला. सेम रोल तुम्हाला देतील गव्हर्नमेंट एम्प्लॉईचा. प्रायव्हेट एम्प्लॉयी, प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये एक एम्प्लॉयी आणि गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये एक एम्प्लॉयी. असे 2 रोल्समध्ये प्रश्न तो विचारला जाऊ शकतो इथिक्सच्या केस स्टडीला. आणि राईट टू प्रायव्हसीला घेऊन कनेक्ट करायचं याला मेन्ससाठी, जिथं मागे ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे, की आत्तापर्यंत हे संचारसाथी पोर्टल जे आम्ही सुरू केलेलं आहे 2023 ला, आत्तापर्यंत
50,000 जे हरवलेले मोबाईल होते, लॉस्ट मोबाईल फोन्स होते, ते रिकव्हर झालेले आहेत पर मंथ या ॲप्लिकेशनमुळे. त्यामुळे गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे, की सिटिझन्सला, नागरिकांना त्याचा फायदाच होईल. त्याच्यासाठीच आम्ही ही ॲडव्हायझरी इश्यू केलेली आहे मोबाईल कंपनींना. ठीक आहे, तर तो मुद्दा सध्या खूपच चर्चेत सुरू आहे. आज पण न्यूज आलेली आहे त्याची न्यूजपेपरमध्ये. मग त्याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन दिलं गेलेलं आहे, की ते ॲप तुम्ही डिसेबल करू शकता, अनइन्स्टॉल करू शकता. ते कंपल्सरी नसेल, वापरकर्त्याला, युजरला ते कंपल्सरी नसेल. बट आमच्या बाजूने मोबाईल कंपन्यांकडून ते प्री इन्स्टॉल करून येईलच. तो एक मुद्दा गव्हर्नमेंटच्या बाजूने क्लॅरिफाय करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर जीएस पेपर 1 पुढे मग आपल्याला जायचं आहे. त्याशी संबंधित आलेले महत्त्वाचे मुद्दे. जिओग्राफीमध्ये अर्बनायझेशनशी संबंधित एक आर्टिकल आलेला आहे. या आर्टिकलला बेसिकली कसं केलेलं आहे, की याच्यामध्ये ज्या काही पद्धतीने फॅक्ट्स, समस्या, कारणे, उपाययोजना नमूद केलेल्या आहेत, त्याला त्या पद्धतीने मार्क करून दिलेलं आहे. ही पीडीएफ तर शाश्वत डिस्क्रिप्टिव्ह या चॅनलवरती, टेलिग्राम चॅनलवरती तिथं पोस्ट होत असते. तुम्ही तिथंही बघू शकता. ॲज इट इज अशाच पद्धतीने तिथं तो मुद्दा राहील. बेसिकली टायटल काय आहे आणि हे आर्टिकल काय आहे ते समजून घेऊया. द नीड फॉर हार्ट रेझिलियंट अर्बन प्लॅनिंग. अर्बन प्लॅनिंग, शहरी नियोजन, शहरीकरण हा जो टॉपिक आहे आपल्याला जीएस पेपर 1 जिओग्राफीमध्ये त्याच्याशी याला रिलेट करू शकतो आपण, त्याच्यासोबत याला रिलेट करू शकतो. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि याला सोशल जस्टिसमध्ये पण हेल्थ कॉम्पोनंटमध्ये देखील रिलेट करू शकतो. हेल्थ कॉम्पोनंटमध्ये देखील याला रिलेट करू शकतो. मुद्दा काय बेसिकली पहिल्यांदा फॅक्ट्स काही नमूद करण्यात आलेले आहेत. बॅकग्राऊंड इथे नमूद करण्यात आलेला आहे. 8 ऑक्टोबर हा जो दिवस असतो तो वर्ल्ड हॅबिटॅट डे म्हणून सेलिब्रेट केला जात असतो. जागतिक अधिवास दिन म्हणून तो सेलिब्रेट केला जात असतो. यावर्षीची थीम काय होती? अर्बन सोल्युशन्स टू क्रायसिस. जो काही क्रायसिस, जी काही संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याला अर्बन सोल्युशन्स काय आहेत? शहरी भागामध्ये शहरीकरण वाढत चाललेलं आहे, स्थलांतर होत चाललेलं आहे ग्रामीण भागातून शहरी भागांमध्ये, तर त्याला सोल्युशन काय देता येईल? समस्या नेमकी काय आहे ते समजून घेऊया अगोदर. त्या पद्धतीनेच आपण स्टेप बाय स्टेपच जाणार आहोत. समस्या काय आहे ते अगोदर समजून घेऊया आणि त्याच्यानंतर मग त्याची कारणं, त्याच्या उपाययोजना, त्याची संबंधित गोष्टी एक आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. चॅलेंजेस पहिल्यांदा इथे नमूद केलेले आहेत. पहिलं चॅलेंज काय आहे? मेजर सिटीजमधलं या अर्बनायझेशन, या शहरीकरणाशी संबंधित असलेलं सगळ्यात मोठं आव्हान किंवा समस्या सध्या काय आहे? तर ते आहे पोल्युशनचं, प्रदूषण. दिल्लीमध्ये आपण बघतोय काय परिस्थिती सुरू आहे. मुंबई, पुणे, बेंगलोर, चेन्नई यासारख्या मेट्रो सिटीजमध्ये पण सेम तशीच परिस्थिती सध्या बघायला मिळत आहे. सगळ्यात मोठी समस्या प्रदूषणाची या शहरांना सध्या भेडसावत आहे. त्याच्यानंतर हीट वेव्हज आपण जर बघितलं तर या शहरांमध्ये उष्णतेच्या लाटा मोठ्या प्रमाणात आल्या होत्या 2024 या वर्षामध्ये. अर्बन हीट आयलँड इफेक्ट नावाची संकल्पना वारंवार वापरली गेली होती. या शहरी भागांना अर्बन हीट आयलँड संबोधलं गेलं होतं. कारण काँक्रीटची जंगलं ज्याला आपण म्हणतो, सिमेंटची जंगलं ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच काही इमारती मोठ्या-मोठ्या उभ्या राहिलेल्या आहेत. इथं हीट ट्रॅप होतीये. त्या अर्बन हीट आयलँड त्या कन्सेप्टला या पद्धतीने समोर मांडलं गेलं होतं, या शहरांशी संबंधित असलेली एक प्रमुख समस्या म्हणून. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इनइक्वॅलिटी बघायला मिळते मोठ्या प्रमाणामध्ये. शहरी भागांमध्ये आपण बघतो, मोठ्या-मोठ्या या मेट्रो सिटीजमध्ये एकतर मोठ्या-मोठ्या बिल्डिंग उभारलेल्या असतात आणि बाजूलाच मग स्लम, झोपडपट्टी पण बघायला मिळते. ॲट द सेम टाईम या दोन्ही वस्तुस्थिती शहरांमध्ये सध्या बघायला मिळत आहेत. ती एक समस्या आहे. सोबतच हार्ट डिसीजेस आणि डायबिटीज सारख्या घटनांमध्ये हृदयाशी संबंधित विकार आणि डायबिटीस याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत शहरी भागांमध्ये. नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, असंसर्गजन्य रोग ज्याला आपण म्हणतो, श्वसनाशी संबंधित, हृदयाशी संबंधित हे सगळे विकार वाढत चाललेले आहेत शहरांमध्ये आणि ते मेन कॉज सध्या बघायला मिळते अर्बन डेथचं. शहरी भागांमध्ये जे काही मृत्यू होत आहेत त्याच्यासाठीचं प्रमुख कारण म्हणून या गोष्टींकडे सध्या बघितलं जातंय. एजचा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. अंडर द एज ऑफ 50 वर्षांपेक्षा कमी लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तर अशा घटना जास्त बघायला मिळत आहेत सध्या यंग एजमध्ये. तर या समस्या नोट डाऊन करून ठेवा. याला सोशल जस्टिस हेल्थमध्ये तिकडे देखील आपण रिलेट करू शकतो. याची कारणं काय आहेत? लगेच त्याची कारणं पण खाली नमूद केली आहेत. या ज्या समस्या आहेत, हे जे आव्हान आहेत, चॅलेंजेस आहेत, त्याची कारणं काय आहेत? डेली लाईफ इन अर्बन इंडिया, शहरी भागांमधलं दररोजचं दैनंदिन जीवन जर आपण बघितलं तर ते कशा पद्धतीचं असलेलं बघायला मिळतं. लाँग कम्युट्स म्हणजे घर ते ऑफिस हा खूप मोठा प्रवास करावा लागतो. अर्धा तास, पाऊण तास, 1 तास ही खूप नॉर्मल गोष्ट मानली जाते सध्या शहरांमध्ये. प्रवासाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्यासोबत मग पोल्युटेड एअर, प्रदूषित हवा, ज्याच्यामुळे श्वसनाशी संबंधित आजार निर्माण होत आहेत. श्रिंकिंग ग्रीन स्पेसेस म्हणजे गार्डन्स, पार्क, झाडं तोडली जात आहेत. याचा सगळा एरिया कमी होत चाललाय.
फॉरेस्ट कव्हर कमी होत चाललेला आहे, ते एक रिझन आहे. अँड रायझिंग स्ट्रेस, या लाईफस्टाईलमुळं स्ट्रेस जो वाढत चाललेला आहे, ताणतणाव जो वाढत चाललेला आहे, याच्या सगळ्याचा परिणाम इथं रिफ्लेक्ट होताना बघायला मिळत आहे. ही समस्या आहे, ही त्याची कारणं आहेत. सिक्वेन्स आपल्याला उत्तरामध्ये याच पद्धतीने अपेक्षित असतो. ठीक आहे. आणखी काय नमूद केलेलं आहे याच्यामध्ये? हेल्थ केअर सिस्टीम जर आपली बघितली या सगळ्या भागातली, तर ती हेल्थ केअर सिस्टीम फॉलोज प्रॉफिट नॉट नीड. ही जी शहरं या ज्या मेट्रो सिटीज तयार व्हायला लागलेल्या आहेत, यांच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर या मेट्रो सिटीजमध्ये जे क्रीम एरियाज क्रिएट होत आहेत, फॉर एक्झाम्पल एखादा आय टी पार्क असेल तर त्या आय टी पार्क आणि आजूबाजूच्या भागांमध्ये बघितलं तर 3 स्टार 4 स्टार 5 स्टार हॉस्पिटल्स तयार होत आहेत. आणि मग ते प्रॉफिटच्या अँगलने सगळ्या गोष्टी जाताना दिसत आहेत. नीड, गरज नेमकी काय आहे, त्याला प्राधान्य न देता, लोकांच्या गरजेला प्राधान्य न देता प्रॉफिटला प्राधान्य दिलं जात आहे. ती पण शहरी भागातली एक प्रमुख समस्या इथं नमूद केलेली आहे. हॉस्पिटल क्लस्टर्स वेअर लँड व्हॅल्यूज अँड पेइंग पॉप्युलेशन्स आर हाय. तोच मुद्दा सांगितला की अशा ठिकाणी अशा हॉस्पिटलचे क्लस्टर तयार व्हायला लागलेले आहेत जिथं लँडची व्हॅल्यू जास्त आहे आणि जिथं पेइंग पॉप्युलेशन जी आहे ती हाय आहे. म्हणजे तेवढा मोबदला, आर्थिक मोबदला देऊ शकणारी लोकसंख्या जिथं असेल तिथं हे हॉस्पिटल क्लस्टर्स व्हायला लागलेत. आणि बाकी ठिकाणच्या पॉप्युलेशनला मग तेवढे हॉस्पिटल्स अवेलेबल नाहीत, गव्हर्नमेंट हॉस्पिटलच अवेलेबल आहेत फक्त. ही कारणं नमूद केलेली आहेत त्या समस्यांची. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट नीड्स टू बी डन, याच्यावरती काय करणं गरजेचं आहे, नियोजनामध्ये कशा पद्धतीने बदल करणं गरजेचं आहे, तो मुद्दा इथं नमूद केलेला आहे. इंटिग्रेटिंग हार्ट हेल्थ इनटू अर्बन प्लॅनिंग थ्रू कोऑर्डिनेटेड लँड यूज, ट्रान्सपोर्ट, हाऊसिंग, ग्रीन स्पेसेस इज नाव इसेन्शियल. हार्टला सेंटरमध्ये ठेवून हार्ट डिसिजेस जे वाढत चाललेले आहेत या डेली लाईफ रुटीनमुळे, या दैनंदिन जीवनामुळे, या ताणतणावामुळे हार्टशी संबंधित डिसिजेस जे वाढत चाललेले आहेत त्याला सेंटरमध्ये ठेवून आपल्याला हे शहरी नियोजन करावं लागणार आहे, अर्बन प्लॅनिंग करावं लागणार आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं नमूद केलेला आहे. आणि ते आता गरज नाही, ती आवश्यकता बनलेली आहे. ते इसेन्शियल ती गोष्ट झालेली आहे. इंटिग्रेटेड प्लॅनिंग मध्येच सोल्युशन आहे. एकात्मिक पद्धतीने या पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे. म्हणजे काय, एक्झॅक्टली काय याच्यामध्ये करावं लागणार आहे? ट्रान्सपोर्ट वरती समस्या काय नमूद केली आपण, की कम्युट लांब करावं लागतं, लांब लेंदी झालेला आहे कम्युटिंग. म्हणजेच काय, तर ऑफिस ते घर हा जो प्रवास आहे तो कमी करता येऊ शकतो. म्हणजे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आय टी पार्क्स आहेत त्याच ठिकाणी हाऊसिंगचे काही प्रोजेक्ट्स जवळ आणता येतील का, त्याच्यावरती आपल्याला भर द्यावा लागेल. सायकल वॉकिंग डिस्टन्सवरती सायकलचा वापर करून पोहोचू शकतात, चालत पोहोचू शकतात, अशा पद्धतीने काही गोष्टी वर्कआउट करता येतील का, तसे काही प्रोजेक्ट्स आपल्याला टाउनशिप्स आणावे लागतील. ते सगळे एक्झाम्पल्स याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. ठीक आहे. एक्सप्रेसवे ट्रान्सपोर्टमध्ये एक्सप्रेसवे हायवेज आपण बांधत आहोत. फास्ट फूडचे फूड कोर्ट तिथे येत आहेत. त्याच्याने परत अनहेल्दी डाएट आणि परत सगळ्या त्याच गोष्टी नॉन केमिकल डिसिजेस पर्यंत जाऊन पोहोचत आहेत, जाऊन थांबत आहेत. ठीक आहे. तर त्या समस्या इथं नमूद केलेल्या आहेत. रेफरन्स एक दिलेला आहे याच्यासाठी WHO एका रिपोर्टचा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हेल्दी सिटीज नेटवर्क एक रिपोर्ट पब्लिश केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं होतं की एम्बेडिंग हेल्थ इन गव्हर्नन्स लोअर्स क्रॉनिक डिसिजेस रिस्क. म्हणजे हेल्थला गव्हर्नन्समध्ये प्रशासन जे काय चालवत असतं याच्यामध्ये आरोग्याला जर प्राधान्याने आपण सेंटर पॉइंटला ठेवून प्लॅनिंग केलं, शहरांचं नियोजन केलं, तर याच्यामुळे हे जे क्रॉनिक डिसिजेस असतात त्याची रिस्क कमी होऊन जाते. जे क्रॉनिक डिसीज असतात त्याची रिस्क कमी होऊन जाते. तर त्याच्यामध्ये ते सोल्युशन दिलेलं आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये सोल्युशन्स दिलेले आहेत आणखी डिटेलमध्ये, की पर्याय दिलेले आहेत. पुढे जाऊन वे फॉरवर्ड याच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे. वॉकेबिलिटी अँड ऍक्टिव्ह मोबिलिटी. मगाशीच तो मुद्दा सांगितला की वॉकिंग डिस्टन्सवरती चालत जाऊ शकतो व्यक्ती किंवा सायकलचा वापर करून जाऊ शकतो. अशा पद्धतीने ज्या ठिकाणी एम्प्लॉयमेंटचे क्लस्टर्स आहेत, ज्या ठिकाणी आय-टी पार्क आहे, ज्या ठिकाणी एम्प्लॉयमेंटचे ऑफिसेस बरेच आहेत, त्याच्या आजूबाजूला हाऊसिंग आपल्याला काही क्रिएट करता येईल का? तो सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला तिथं बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करायला लागणार आहे. हरित पायाभूत सुविधा आपल्याला तयार करायला लागतील. गार्डन, पार्क त्या उभारायला लागतील, झाडं उभारायला लागतील. सोबतच बिल्डिंग अशा पद्धतीने तयार करायला लागतील की ज्या हीट ट्रॅप करणार नाहीत. ठीक आहे. दुसरं सोल्युशन. तिसरं सोल्युशन मिक्स्ड लँड यूज. म्हणजे मग सांगितलं तसं रेसिडेन्शियल रहिवासी भाग असेल, कमर्शियल जिथं दुकानं असतात, जिथं आय टी पार्क्स बाकी गोष्टी असतात, आणि रिक्रिएशनल एरियाज म्हणजे स्ट्रेस रिलीज करणारे असे काही एरियाज, पार्क असेल, थीम पार्क असेल, अशा काही गोष्टी. असे एकंदरीत इंटिग्रेटेड अप्रोचने आपल्याला त्याचा मिक्स्ड लँड यूज करावा लागणार आहे. ते एक सोल्युशन तिथं दिलेलं आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपल्याला अफोर्डेबल बनवायला लागेल आणि ती बनवत असताना क्लीन एनर्जीवरती बेस्ड असेल ती, या पद्धतीने आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. हेल्दी फूड इकोसिस्टम क्रिएट करायला लागणार आहे. फास्ट फूडचा वापर वाढत चाललाय. प्रोसेस्ड फूड
जास्तीत जास्त वापरलं जात आहे, प्रक्रिया केलेलं अन्न जास्तीत जास्त वापरलं जात आहे, तर यासारखे सोल्युशन्स याच्यामध्ये इथं नमूद केलेले आहेत. हे डायरेक्टली नोट डाऊन करून ठेवायचे. याच पद्धतीने आपण द्यायला सुरुवात करणार आहे की तुम्हाला ते आणखी बेटर समजेल, लवकर लवकर त्याचं अंडरस्टँडिंग होईल विदाउट इंटरव्हेन्शन. आणि हे जर आपण केलं नाही तर काय होऊ शकतं, कन्क्लुजनचा पार्ट इथं नमूद करू शकता या पद्धतीने विदाउट इंटरव्हेन्शन. म्हणजे आपण या पद्धतीने जर हस्तक्षेप केले नाहीत, या पद्धतीने कार्यपद्धती आपण राबवली नाही, तर आशिया भागामध्ये 91% वाढ झालेली आपल्याला बघायला मिळेल. कशामध्ये? कार्डिओव्हॅस्क्युलर मॉर्टॅलिटी, म्हणजे श्वासनाशी संबंधित, हृदयाशी संबंधित विकाराने मृत्यू जे होणार आहे त्याच्यामध्ये 91% वाढ होईल 2050 पर्यंत. 91% वाढ होईल जर आपण हे हस्तक्षेप केले नाहीत, या पद्धतीने बदल जर केले नाहीत तर. एक्सपांडिंग ट्री कव्हर इन्हान्सेस नॅचरल व्हेंटिलेशन. ट्री कव्हर, फॉरेस्ट कव्हर ही तर एकदम बेसिक गोष्ट आहे. वनाचं आच्छादन, वनांचं ते कव्हरेज ते आपल्याला वाढवावं लागणार आहे. ते नॅचरल व्हेंटिलेशन त्याच्याने वाढतं. रिन्युएबल एनर्जी जर वापरली तर इमिशन म्हणजे जे उत्सर्जन होते हरितगृहांचं ते कमी होईल. मॉडर्न वॉटर आणि वेस्ट सिस्टीम या वापरायला लागतील, ज्याच्याने टॉक्सिक एक्सपोजर जे आहे, मग कॉन्टॅमिनेटेड वॉटर ज्याला आपण म्हणतो, प्रदूषित पाणी, प्रदूषित हवा, या सगळ्याच गोष्टींपासून आपण बचाव करू शकतो या पद्धतीने जर उपाययोजना आपण राबवली तर. ठीक आहे, त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. एकाच आर्टिकलमध्ये एवढ्या सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी नमूद केलेल्या आहेत, सगळ्या नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट आर्टिकल आलेला आहे रेअर अर्थ इलेमेंट्सच्या बाबतीतलं. ऑलरेडी मागच्या आठवड्यामध्ये हा मुद्दा आपण डिस्कस केलेला होता. रेअर अर्थ इलेमेंट्स त्याच्या बाबतीतला भारत एक्सप्लोरेशन करण्यासाठी सध्या प्रयत्न करत आहे, बट ग्लोबल लेवलला एक्झॅक्टली सिच्युएशन काय आहे आणि इंडियाच्या लेवलला एक्झॅक्टली सिच्युएशन काय आहे ते आपण जाणून घेऊया. पहिल्यांदा सगळ्यात पहिला बेसिक मुद्दा की रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणजे नेमके कोणते. तर 17 एलिमेंट्सचा तो एक ग्रुप आहे. 17 एलिमेंट्सचा तो एक ग्रुप आहे जो क्रुशल मानला जातो. कशामुळे? त्यांची हाय डेन्सिटी, उच्च त्यांची घनता, मेल्टिंग पॉइंट त्यांचा उच्च असतो आणि त्यांची असलेली कंडक्टिव्हिटीची त्यांचे फीचर, त्यांचं वैशिष्ट्य, या सगळ्या गोष्टींमुळे हे रेअर अर्थ एलिमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत सध्या मॅक्सिमम इकोसिस्टीम मध्ये. ठीक आहे, मॉडरेटली अबंडंट आहेत ते, म्हणजे ते बऱ्यापैकी अवेलेबल आहेत, बऱ्यापैकी उपलब्ध आहेत त्याच्यासाठी, परंतु त्यांचं एक्स्ट्रॅक्शन करणं, त्याचं मायनिंग करणं, उत्खनन करणं ते इकॉनॉमिकली, आर्थिक दृष्ट्या आणि सस्टेनेबिलिटी जर विचार केला, शाश्वत दृष्ट्या जर विचार केला तर ते फार सगळ्या देशांना परवडत नाही, जमत पण नाही. त्याच्याशी संबंधित असलेल्या टेक्नॉलॉजी पण सगळ्या देशांकडे उपलब्ध नाहीत. म्हणून याच्यामध्ये चीन सारख्या देशांची डॉमिनन्स असलेला आपल्याला बघायला मिळते. या सगळ्या गोष्टींमुळे होते काय की चीन सारख्या देशाचं याच्यामध्ये डॉमिनन्स, वर्चस्व असलेला बघायला मिळते. चीन सारख्या देशांचं वर्चस्व असलेला बघायला मिळते ग्लोबल लेवलला. म्हणजे चीनमध्येच सगळे साठे आहेत अशातला काही भाग नाही, पण मग त्या मायनिंग वरती कंट्रोल त्यांचं आहे, मायनिंग एक्सट्रॅक्शन वरती कंट्रोल, त्यांचं वर्चस्व सगळ्यात जास्त असलेलं बघायला मिळते. ग्लोबली जर बघितलं तर 90% ग्लोबल या रेअर अर्थ एलिमेंट्सचं प्रोसेसिंग जे चालतं त्याच्यावरती कंट्रोल आहे चीनचा आणि 70% प्रोडक्शन वरती कंट्रोल आहे चीनचा. त्यांच्याकडे ग्लोबल रिझर्व्स, जागतिक पातळीवरचे जेवढे साठे आहेत या रेअर अर्थ एलिमेंट्सचे, दुर्मिळ खनिजांचे, त्यापैकी 30% त्यांच्याकडे आहेत. बट त्याचं प्रोसेसिंग आणि त्याच्या प्रोडक्शन वरती जर बघितलं तर चायनाचा डॉमिनन्स, चायनाचं वर्चस्व असलेलं बघायला मिळतं. मग आपली पण डिपेंडन्सी आहे. भारतामध्ये पण याची सध्या रिक्वायरमेंट खूप जास्त आहे. भारत मग त्याच्यावरती का फोकस करत आहे ते पण इथं नमूद केलेलं आहे. डायरेक्टली प्रश्नासारखंच आपल्याला जसे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीने इथं सगळा कंटेंट दिला जात असतो. ठीक आहे, त्याच पद्धतीने सगळा कंटेंट दिला जात असतो. तर भारत याच्यावरती फोकस का करत आहे? बेसिकली भारत याच्यावरती फोकस का करत आहे? तर इलेक्ट्रिक मोबिलिटी, इलेक्ट्रिक व्हेकल्स जो काही वाढवण्याचे आपण सध्या उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहेत. वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये हे वापरले जातात. हे सेक्टर्स कोणते आहेत? तर इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या सेक्टरमध्ये, रिन्युएबल एनर्जीमध्ये त्याची गरज असते, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि डिफेन्स सेक्टरमध्ये, संरक्षण क्षेत्रामध्ये हे रेअर अर्थ एलिमेंट्स लागतात. त्यामुळे भारत त्याच्यावरती सध्या फोकस करत आहे. आणि भारताला जर याच्यामध्ये सेल्फ रिलायंट बनायचं असेल तर चायनाचा डॉमिनन्स जो आहे तो काउंटर करावा लागणार आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर 2024-25 हे जे फायनान्शियल इयर आहे त्याच्यामध्ये भारताने 53,000 मेट्रिक टन पेक्षा जास्त
हे रेअर अर्थ इलेमेंट्सचे मॅग्नेट्स मागवलेले आहेत, इम्पोर्ट केलेत, आपण आयात केलेले आहेत इतर देशांमधून. याच्यावरून आपण समजू शकतो की त्याची गरज भारताला किती आहे. डिस्पाइट हॅव्हिंग 8% ऑफ द वर्ल्ड्स REE रिझर्व्स, भारतामध्ये या रेअर अर्थ इलेमेंट्सचे 8% साठे आहेत जागतिक पातळीच्या. तरी देखील आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते आयात करत आहोत. याचाच अर्थ काय होतो? याचाच अर्थ काय होतो की भारताकडे पण त्याच्या एक्स्ट्रॅक्शन, त्याच्या मायनिंगसाठीशी संबंधित एवढी टेक्नॉलॉजी आणखी डेव्हलप झालेली नाही. आपली पण डिपेंडन्सी बाहेर इम्पोर्टवरतीच आहे. ठीक आहे, तर तो एक इम्पॉर्टंट पॉईंट मेन्शन केलाय. आणि त्याचे रिझर्व जर बघितले, याचे साठे बघितला, हा प्रिलिम्सचा पार्ट आहे. प्रिलिम्सला आपल्याला प्रश्न विचारतील, दुर्मिळ खनिजांचे साठे स्पेसिफिकली इथे विचारतील त्या त्या कॉम्पोनंटची कोणत्या राज्यामध्ये आढळतात. मोनाझाईट जर बघितलं, मोनाझाईट सँड्स आंध्र प्रदेश, ओडिसा, तमिळनाडू, केरळ यासारख्या राज्यांमध्ये त्याचे साठे आढळतात. तरी पण एवढे साठे असून देखील भारत ग्लोबल लेवलला जर बघितलं तर 1% पेक्षा कमी ग्लोबल आउटपुटमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे, योगदान आहे. हे प्रमाण खूप सिरियस असलेलं बघायला मिळतं. ही तफावत खूप जास्त असलेली बघायला मिळते. ठीक आहे. गव्हर्नमेंटने काय केलंय मग याच्याशी संबंधित असलेलं नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन जानेवारी 2025 मध्ये लॉन्च केलेलं आहे. कशासाठी? हीच तफावत भरून काढण्यासाठी. नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन हीच तफावत भरून काढण्यासाठी ते लॉन्च केलेलं आहे. पुढच्या 7 वर्षांसाठी हे मिशन तिथं लागू असणार आहे. कशासाठी? टू अचीव सेल्फ रिलायन्स, याच्यामध्ये स्वयंपूर्णता, याच्यामध्ये स्वावलंबन साध्य करण्यासाठी म्हणून हे मिशन लॉन्च केलेलं आहे. स्वयंपूर्णता म्हणजे काय? जेवढी आपली गरज आहे तेवढा आपण इथंच प्रोडक्शन घेतोय, इथंच प्रोसेसिंग करतोय, याला आपण स्वयंपूर्णता म्हणतो, याला आपण म्हणतो सेल्फ रिलायन्स. तीच स्वयंपूर्णता साध्य करण्यासाठी हे नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन लॉन्च केलेलं आहे. इथं प्रिलिम्सला प्रश्न इथे विचारतील या सेक्शनमध्ये की मोनाझाईट सँडचे साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळत नाहीत, यातले 3 देतील, 4थं राज्य वेगळं देतील. ठीक आहे. आणि मग नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन कधी सुरू केलं, कशासाठी सुरू केलं ते विचारतील. प्रिलिम्सचा प्रश्न इथं फ्रेम होतो. ठीक आहे. मिशन हे एक्झॅक्टली आहे ते कशावरती फोकस करतं, तर या रेअर अर्थ एलिमेंटच्या एक्सप्लोरेशन वरती, त्याच्या प्रोसेसिंग वरती, प्रक्रिया करण्यावरती. त्याचं एक्सप्लोरेशन करणे म्हणजे शोध घेणे, त्याच्यावरती प्रक्रिया करणे, त्याचं रिसायकलिंग करणे. कोणते कोणते मिनरल्स एक्झॅक्टली? लिथियम, कोबाल्ट आणि रेअर अर्थ्स, या सगळ्यांवरती फोकस करण्यासाठी ते नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन लॉन्च केलेलं आहे जानेवारी 2025 मध्ये. ठीक आहे. हे सेक्टर जे आहे, हे सेक्टर टोटली गव्हर्नमेंटच्या साठी ओपन होतं. परंतु आता आपण त्याच्यामध्ये पॉलिसी चेंजेस केले आहेत, धोरणामध्ये आपण बदल केलेला आहे आणि आता हे प्रायव्हेट सेक्टरला देखील आपण ओपन केलेलं आहे. त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे की प्रायव्हेट सेक्टर पण येईल याच्यामध्ये, एक्सप्लोर करेल, मायनिंग करेल. प्रायव्हेट सेक्टरची इन्व्हेस्टमेंट आली त्याच्यामध्ये की मग टेक्नॉलॉजीज पण येतील आणि इथलं आउटपुट, इथलं प्रोडक्शन जे आहे ते या रेअर अर्थ एलिमेंट्सचा वाढून जाईल. ठीक आहे. बेसिकली आतापर्यंत मग तीच एक समस्या म्हणून काम करत होता की गव्हर्नमेंटच्या बाजूने जे काही रेग्युलेशन्स होते, जी नियमावली होती, ते एक त्याच्यामध्ये स्टम्बलिंग ब्लॉक म्हणून काम करत होतं, म्हणजे एक अडथळा म्हणून काम करत होतं. परंतु आता त्याच्यामध्ये आपण बदल केलेला आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंटचा कंट्रोल जो होता टोटली, ते प्रायव्हेट सेक्टरसाठी अजिबातच अवेलेबल नव्हता. त्याच्यामुळे आता एक पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये काही चेंजेस होतील असं एक त्याच्यामध्ये सांगितलं जात आहे. ठीक आहे. नेक्स्ट जीएस पेपर 2 शी संबंधित आलेले मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स, त्याच्या बाबतीतलं मागं पण आपण मुद्दा चर्चा केला होता, त्याच्या बाबतीतलं आर्टिकल आलेलं आहे, तर ते डिटेलमध्ये जाणून घेऊया. महत्त्वाचे मुद्दे आहेत याच्यामध्ये. भारताने काय केलंय की नवीन नॅशनल ॲक्शन प्लॅन AMR साठीचा अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स म्हणजे काय, मागं सोप्या भाषेमध्ये सांगितलं होतं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्याचं इन्फेक्शन होत असतं आपल्याला, तर ते इन्फेक्शन झालं म्हणजे काय, आपण आजारी पडलो म्हणतो. ठीक आहे. व्हायरल इन्फेक्शन झालं आपण जे म्हणतो. मग याच्यासाठी आपण काय करतो की अँटीबायोटिक खातो, म्हणजे काय, गोळी खातो. कॉमन गोळ्या बऱ्याच, पॅरासिटामॉल असेल, डोलो असेल, यासारख्या गोळ्या, त्या टॅब्लेट्स आपण खातो. मग बऱ्याच वेळा आता व्हायला लागलंय काय, आता परिस्थिती काय झाली की या टॅब्लेट्स खाल्ल्या तरी त्याचा काहीच इम्पॅक्ट होत नाहीये. म्हणजेच या परिस्थितीला आपण म्हणतो की अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स तयार झालेला आहे. रेजिस्टन्स तयार झालाय, त्या टॅब्लेटचा फरकच पडत नाही, इम्पॅक्टच काही होत नाही. ती एक समस्या, मोठी समस्या म्हणून येत आहे समोर. टॅब्लेटचा इम्पॅक्ट होत नाहीये. ठीक आहे. तर नॅशनल ॲक्शन प्लॅन भारताने नवीन लॉन्च केलेला आहे या अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्ससाठीचा. NAP AMR शॉर्ट फॉर्म म्हणलं जातं 2.0. म्हणजे काय, याच्या आधी पण प्लॅन होता. हा नवीन प्लॅन, न्यू प्लॅन रिलीज केलेला आहे 2025 ते 2029 या कालावधीसाठी. फॅक्ट्स आहेत, या फॅक्ट्स नोट डाऊन करून ठेवा, प्रिलिम्ससाठी लागतात. पहिला नॅशनल ॲक्शन प्लॅन कधी आलेला होता? 2017 मध्ये. तो संपला. आता हा सेकंड ॲक्शन प्लॅन या AMR साठीचा लॉन्च केलेला आहे गव्हर्नमेंटने. वन हेल्थला चॅलेंज हे क्रिएट करत आहे. वन हेल्थ म्हणजे काय, तर तो एक इंटिग्रेटेड अप्रोच असतो. इकोसिस्टीम, ह्युमन आणि वाईल्ड लाईफ यांचा एकमेकांवरती परिणाम होत असतो. तुम्ही म्हणाल कसा? कोविड.
प्राण्यांमधून म्हणजे पर्यावरणातून प्राण्यांमध्ये, प्राण्यांमधून ह्युमनमध्ये ती एक सायकल आहे. त्यामुळे या वन हेल्थला एक आरोग्य दृष्टिकोन त्याला सेंटरमध्ये ठेवून गोष्टी कराव्या लागतील. कारण मग हा रेझिस्टन्स पण याचाच पार्ट आहे. या वन हेल्थच एक चॅलेंज तिथं तयार झालेलं आपल्याला ते बघायला मिळत आहे. ठीक आहे, समस्या एक्झॅक्टली काय आहे, इश्यू नेमका काय आहे ते आपण समजून घेऊया. पहिल्या प्लॅनच्या दरम्यान ज्यावेळी हा पहिला प्लॅन 2017ला रिलीज केला होता, त्या दरम्यान झालं काय होतं की इम्प्लिमेंटेशन त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झालेली नव्हती. केंद्र पातळीवरती हा प्लॅन त्यांनी लॉन्च केला, परंतु काहीच राज्यांनी या बाबतीमध्ये स्वतःचे काही प्लॅन, काही धोरणं जाहीर केले होते. सगळ्याच राज्यांनी ती गोष्ट केलेली नव्हती. ती एक समस्या म्हणून बघायला मिळते. अ स्मॉल ग्रुप ऑफ स्टेट्स म्हणजे केरळ असेल, मध्य प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात, सिक्कीम, पंजाब यासारख्याच राज्यांनी जे आहे ती याचं इम्प्लिमेंटेशन, याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली. बाकी कोणत्या राज्यांनी व्यवस्थित याची अंमलबजावणी केली नाही आणि ते एएमआरची परिस्थिती वाढत चाललेली आहे. ठीक आहे. मेजर डिटर्मिनंट्स जे आहेत या एएमआरचे म्हणजे या फील्डमध्ये जे काही घटक, जे काही गव्हर्नमेंटच्या फंक्शनरीज जे काही इन्व्हॉल्व असतात, जे काही डिपार्टमेंट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, ते कोणाच्या अंडर येतात, तर ते स्टेट ज्युरिस्डिक्शनच्या अंडर येतात. राज्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. फॉर एक्झाम्पल हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन, हॉस्पिटलचं फंक्शनिंग असेल, फार्मसीचं रेग्युलेशन असेल, यासारखे जे गोष्टी आहेत हेल्थशी संबंधित असलेल्या त्या राज्यांच्या अधिकार क्षेत्रात येतात. आणि राज्यात जर योग्य पद्धतीने जर अंमलबजावणी करणार नसतील तर अशा पॉलिसी किती जरी आणल्या तरी ते सक्सेसफुल होणार नाहीत. ही मेजर समस्या याच्यामध्ये नमूद केलेली आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये एक्झाम्पल एक दिलेलं आहे की रिअल प्रोग्रेस, खरी प्रगती कधी होते, त्यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रित काम करतात. मग एक्झाम्पल काय त्याचं, तर नॅशनल टीबी प्रोग्राम, जो आपण टीबी इलिमिनेशनचा प्रोग्राम जो लॉन्च केला, याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने केंद्र आणि राज्यांनी एकत्रित काम केलं. त्यावेळी त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस होताना आता दिसत आहे, सक्सेस मिळताना दिसत आहे. बट ते या एएमआरच्या बाबतीमध्ये झालं नाही. ती कमतरता याच्यामध्ये नमूद केलेली आहे. नवीन प्लॅन एक्झॅक्टली काय आहे, एनएपी एएमआर 2.0 एक्झॅक्टली काय आहे, याच्यामध्ये क्लिअरली टाइमलाईन्स मेन्शन केलेल्या आहेत की कोणत्या टाइमलाईनमध्ये 25 ते 29 राबवायचं आहे आणि काय एक्झॅक्टली त्याच्यामध्ये करायचं आहे. जबाबदाऱ्या सुनिश्चित करून दिलेल्या आहेत. संसाधनांचं नियोजन पण याच्यामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, ती एक महत्त्वाची गोष्ट. पहिल्यांदा याच्यामध्ये पण प्रायव्हेट सेक्टरला रिकॉग्नाइज करण्यात आलेलं आहे. या समस्येमध्ये आपल्याला खाजगी क्षेत्राला पण घ्यावं लागेल. तो एक मुद्दा या प्लॅनमध्ये नमूद केलेला आहे. ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. सोबतच इनोव्हेशनवरती, नाविन्यतेवरती जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे याच्यामध्ये. मग रॅपिड डायग्नोस्टिक, एएमआरचं डायग्नोसिस वेळेवरती होत नाही. ती गोष्ट. पॉइंट ऑफ केअर टूल्स, जे जे या पूर्ण प्रोसेसमध्ये एएमआर आहे लक्षात आल्यानंतर तिची ट्रीटमेंट, जे काही उपचार पद्धती सुरू होते त्याच्यामध्ये नाविन्यपूर्णता कशी आणता येईल त्याच्यावरती भर दिला जाणार आहे. आणि ज्या अँटीबायोटिक्स आहेत, ज्या टॅबलेट्स आहेत, ज्यांच्यासाठी रेझिस्टन्स तयार झाला, ज्यांचा काही परिणामच होत नाही आजारावरती, यांना अल्टरनेटिव्ह शोधण्यासाठी भर दिला जाणार आहे. त्यांना काहीतरी पर्याय, दुसरे औषधं शोधावे लागतील, टॅबलेट्स शोधावे लागतील. ठीक आहे. सोबतच प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने स्टेट एएमआर सेल्स स्वतःचे तयार करायला पाहिजेत. तो एक मुद्दा याच्यामध्ये नमूद केलेला आहे. राज्य पातळीवरती, केंद्रशासित प्रदेशाच्या पातळीवरती तुमचे एएमआर सेल्स तुम्ही क्रिएट करायचे, जे डेडिकेटेड असतील याच समस्येच्या बाबतीमध्ये फक्त. ही पण एक चांगली गोष्ट याच्यामध्ये नमूद केलेली आहे. सोबतच नॅशनल फ्रेमवर्क जे याच्यामध्ये सांगितलेला आहे, हा जो प्लॅन सांगितलेला आहे त्याच्यासोबत संलग्न असलेला, त्याच्यासोबत अलाइन होणारा राज्याचा ॲक्शन प्लॅन पण तुम्ही घ्यायचा आहे, तयार करायचा आहे. ती पण गोष्ट त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे. परंतु हा प्लॅन कमी कुठं पडतो, याच्यामध्ये पण स्टील काही लूप होल्स आहेत. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की राज्यांनी, केंद्रशासित प्रदेशांनी स्वतःचे सेल्स, स्वतःचे प्लॅन, नियोजन, धोरणं तयार करायची आहेत. परंतु त्यांनी तसं करतील की नाही, आणि केलं तरी त्याचा फॉलोअप घेणारा कुठलाही मेकॅनिझम, कुठलीही व्यवस्था तिथं आणलेली नाही. ही एक कमतरता तिथे ठेवलेली आहे. फक्त गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, पण मग त्याचा फॉलोअप ही एक त्याच्यामध्ये कमतरता, ती एक लूपहोल त्याच्यामध्ये असलेली सांगितलेलं आहे. सोबतच देयर इज नो फॉर्मल सेंटर स्टेट एएमआर प्लॅटफॉर्म. जॉईंट रिव्ह्यू मेकॅनिझम नाही आहे तिथं. एकत्रितपणे केंद्र आणि राज्य पातळीवरती सहकार्य कसं चालतंय याच्यासाठी एकत्रित असा कुठलाही मंच नाही, प्लॅटफॉर्म नाही. ही एक कमतरता या प्लॅनमध्ये असलेली इथं नमूद केलेली आहे. ठीक आहे. एएमआरला घेऊन आपल्याला क्वेश्चन विचारला तर त्याच्यामध्ये या डिटेल्स टाकायच्या आहेत. हा जो नवीन प्लॅन आपण 25 ते 29 लॉन्च केलेला आहे त्याच्याबद्दल आपल्याला गोष्टी तिथं नमूद कराव्या लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर बायो रिमेडिएशनची भारताला का गरज आहे त्याच्याशी संबंधित एक आर्टिकल आलेला आहे. तर ही प्रोसेस नेमकी काय आहे ते पहिल्यांदा
समजून घेऊया. त्याचं मिनिंग इथं दिलेलं आहे. पहिल्यांदा मिनिंग, त्याचा वापर, असं एक एक करून स्टेप बाय स्टेप आपण गोष्टी सगळ्या जाणून घेऊया. बायो रिमेडिएशन म्हणजे काय? रिस्टोरिंग लाईफ थ्रू बायोलॉजी. रिस्टोरिंग लाईफ थ्रू बायोलॉजी म्हणजेच काय? याच्यामध्ये काय केलं जात असतं? मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जात असतो. बॅक्टेरिया असेल, फंगाय असेल, अल्गी असेल आणि वनस्पती असतील काही, त्यांचा वापर केला जात असतो. कशासाठी? टू ट्रान्सफॉर्म और टू सिक्वेस्टर टॉक्सिक सबस्टन्सेस सच एज ऑइल, पेस्टिसाइड, प्लास्टिक्स और हेवी मेटल्स. सोप्या भाषेमध्ये जो काही कचरा तयार होतो, जे काही पोल्युटंट्स तयार होतात या पद्धतीने. मग ऑइल म्हणजे ऑइल स्पिल, समुद्रामध्ये तेल पसरतं, तलावांमध्ये तेलाचे तवंग पसरतात. पेस्टिसाइड्स मोठ्या प्रमाणामध्ये जो खतांचा वापर केला जातो, कीटकनाशकांचा वापर केला जातो, ते पाण्यामध्ये मिसळतात, ते इतर ठिकाणी मिसळतात. प्लास्टिक सगळीकडेच आहे, जमिनीवरती आहे, पाण्यात आहे. हेवी मेटल्स, ग्राउंड वॉटर कॉन्टॅमिनेशन वरती आपण डिटेलमध्ये चर्चा केली होती. भूजलामध्ये कसं प्रदूषक हे वाढत चाललेले आहेत. तर या सगळ्यांना ट्रान्सफॉर्म करण्यासाठी म्हणजे काय? हे जे घातक प्रदूषक मानले जातात त्यांच्यामधला हा जो त्यांना ट्रान्सफॉर्म करण्यासाठी बेसिकली त्यांचे जे काही विषारी वैशिष्ट्य असतील त्याला कमी घातक करण्यासाठी ज्यावेळी अशा पद्धतीने बॅक्टेरिया, फंगाय, अल्गी किंवा काही वनस्पती वापरले जातात त्याला म्हणलं जातं बायोरिमेडिएशन. जैविक पद्धतीने या मोर टॉक्सिक सबस्टन्सेसला लेस टॉक्सिक बनवणं, जेणेकरून ते ह्युमन फूड सायकलमध्ये जरी आले, अन्न साखळीमध्ये जरी ते आले मानवी, तरी त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही. याच्यासाठी हे बायोरिमेडिएशन करणं भारतात गरजेचं आहे. कारण भारतामध्ये जे वेस्ट आहे ते वाढत चाललेलं आहे. भारतामध्ये कचऱ्याची समस्या गंभीर होत चाललेली आहे. शहरांमध्ये स्पेसिफिकली आपण बघतो तर ही खूपच गंभीर समस्या तिथं बनत चाललेली आहे. मग याचा वापर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो? ऑर्गॅनिझम्स, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरले जातात ते काय करतात? या पोल्युटंट्सना, जसं की फूड असेल, टाकून दिलेलं अन्न जे असतं, तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम्स जर आपण वापरले तर ते काय करतात की ब्रेक देम डाऊन इनटू हार्मलेस बाय प्रोडक्ट्स सच ॲज वॉटर, कार्बन डायऑक्साईड आणि ऑर्गॅनिक ऍसिड. ते टाकून दिलेलं अन्न आहे ते विषारी होऊ नये म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा आपण जर वापर केला त्याला डिकम्पोज करण्यासाठी, तर त्याच्यामुळे काय होतं? तर मोर टॉक्सिक तो सबस्टन्स जो आहे त्याला लेस टॉक्सिक केलं जातं. त्याच्यासाठी बायोरिमेडिएशन वापरलं जातं. ठीक आहे. इन सम केसेस दे कॅन कन्वर्ट टॉक्सिक मेटल्स इनटू लेस डेंजरस फॉर्म्स दॅट नो लॉंगर लीच इनटू द सॉइल ऑर ग्राउंड वॉटर. ज्यावेळी असे काही मेटल्स, हार्मफुल मेटल्स, घातक काही मेटल ज्यावेळी सापडतात पाण्यामध्ये असेल, मातीमध्ये असेल, तिथं जर आपण बायोरिमेडिएशन वापरलं तर मग त्याचा जास्तीत जास्त घातक परिणाम होणार नाही. या पद्धतीने प्रक्रिया त्याच्यावरती या बायोरिमेडिएशनच्या बाजूने केली जाते. त्याच्यासाठी हे वापरणं गरजेचं आहे. 2 टाइप त्याच्यामध्ये बेसिकली असतात, इन सिटू आणि एक्स सिटू. इन सिटू म्हणजे जिथं कॉन्टॅमिनेटेड साईट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल डम्पिंग ग्राउंड, जिथं कचरा सगळा नेऊन टाकला जातो, तिथंच डायरेक्टली आपण हे करू शकतो. बायोरिमेडिएशन त्याला इन सिटू असं म्हणलं जातं. वेअर ट्रीटमेंट हॅपन्स डायरेक्टली ॲट द कॉन्टॅमिनेटेड साईट, किंवा जिथं ऑइल स्पिल झालेलं आहे तिथं डायरेक्टली हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बायोरिमेडिएशन प्रोसेस आपण स्टार्ट करू शकतो. दुसरं आहे एक्स सिटो. याच्यामध्ये वेअर कॉन्टॅमिनेटेड सॉइल ऑर वॉटर इज रिमूव्ड, ट्रीटेड इन अ कंट्रोल फॅसिलिटी अँड रिटर्न्ड वन्स क्लीन्ड. म्हणजे एखादा भाग जमिनीचा किंवा एखादा भाग पाण्याचा तो प्रदूषित झालाय तर तेवढाच भाग सेपरेटली काढला जातो, तो ट्रीट केला जातो आणि परत तो रिस्टोर केला जातो. त्याला म्हणलं जातं एक्स सिटू. असे 2 टाइप्स आहेत या बायोरिमेडिएशनचे. मग ते भारतामध्ये करणं गरजेचं आहे. व्हाय डज इंडिया नीड इट? भारतामध्ये याची का गरज आहे? कारण रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन, रॅपिड अर्बनायझेशन, जलद गतीने आपण जे औद्योगिकरण करत आहोत, जलद गतीने जे शहरीकरण होत आहे भारतामध्ये, या सगळ्या गोष्टींमुळे भारतामध्ये पण या बायोरिमेडिएशनची गरज सध्या तिथे तयार झालेली आपल्याला बघायला मिळते. ट्रॅडिशनल ज्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात सध्या कचऱ्याला प्रोसेस करण्यासाठी, त्याच्यावरची प्रक्रिया करण्यासाठी, त्या इथून पुढे फार काही काम करणार नाहीत. त्या एक्सपेन्सिव्ह आहेत, त्या एनर्जी इंटेन्सिटिव्ह आहेत आणि त्या सेकंडरी पोल्युशन क्रिएट करतात. त्यामुळे ट्रेडिशनल मेथड्स आपल्याला वापरून चालणार नाही. सोबतच बायोरिमेडिएशनचे फायदे काय आहेत की ते चीप आहे सध्याच्या ट्रेडिशनल मेथड्सपेक्षा. कमी खर्चामध्ये ते होतं, स्वस्तामध्ये होतं आणि सस्टेनेबल पण अल्टरनेटिव्ह तो आहे. याच्यातून पोल्युशन क्रिएट होत नाही. सध्याच्या मेथड्स तुम्ही म्हणाल मग सध्याच्या मेथड्समधून काय पोल्युशन होतंय? सध्या वेगवेगळ्या मेथड्स वापरल्या जातात. डंपिंग करणं. डंपिंग करणं म्हणजे खड्डा खणला जातो, त्याच्यामध्ये कचरा टाकला जातो, वरून माती टाकली जाते. त्याच्याने मग ग्राउंड वॉटर पोल्युशन होतं.
जाळणे, इन्सिनरेशन ज्याला म्हणलं जातं, जाळणे, कचरा जाळला की मग त्याच्यातून धूर होतो, ते पोल्युशन क्रिएट करतेच. असेही सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह नाही आहेत सध्याचे. त्याला हा खूप चांगला अल्टरनेटिव्ह म्हणून बायो रिमेडिएशन तिथं काम करू शकतो. व्हॉट नेक्स्ट? पुढं मग याच्यामध्ये वे फॉरवर्ड काय असू शकतो? पहिला मुद्दा महत्त्वाचा नमूद केला की देअर इज अ नीड टू डेव्हलप नॅशनल स्टँडर्ड्स फॉर बायो रिमेडिएशन प्रोटोकॉल्स. नॅशनल लेव्हलवरती, राष्ट्रीय पातळीवरती त्याच्यासाठी काही मानक तयार करणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने आपण हे करू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, रिजनल लेवलला, प्रादेशिक पातळीवरती हे बायो रिमेडिएशनचे हब आपण तिथं तयार करू शकतो. युनिव्हर्सिटी सोबत, इंडस्ट्री सोबत त्याला लिंक करू शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, पब्लिक एंगेजमेंट, कम्युनिटी पार्टिसिपेशन, लोकसहभाग याच्यामध्ये वाढवणं गरजेचं आहे आणि याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे. उपाययोजना आपण नमूद केलेल्या आहेत. ठीक आहे, या पद्धतीने हे मुद्दे सगळे इम्पॉर्टंट आहेत. हे झाले सगळे कालचे. आता आजचे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आज पण बरेच महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत. ठीक आहे, पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जीएस पेपर 2 शी संबंधित असलेला, ज्याच्यामध्ये जल जीवन मिशनचा उल्लेख करण्यात आलेला आहे की जल जीवन मिशनच्या अंडर बऱ्याच कंप्लेंट आलेल्या आहेत की खराब पाणी आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरला घेऊन बऱ्याच कंप्लेंट आलेल्या आहेत. राज्य आणि वेगळ्या केंद्रशासित प्रदेशांमधून जास्तीत जास्त आलेल्या आहेत उत्तर प्रदेशमधून, की कामामध्ये काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे किंवा पाण्याची क्वालिटी खराब आहे. तर ते रिझन्स पण इथं नमूद केलेले आहेत. इरेग्युलरिटीज अँड पुअर वर्क क्वालिटी असेल, यासारख्या गोष्टी तिथं नमूद करण्यात आल्या आहेत त्या कंप्लेंटमध्ये. जल जीवन मिशन एक महत्त्वाचा, एक ॲम्बिशियस प्रोग्राम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह ठेवण्यात आलं होतं की 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करायचा आहे. 2024चं टार्गेट त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं. कधी त्याची घोषणा करण्यात आली होती? 2019-20च्या बजेटमध्ये. 2019-20च्या अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा करण्यात आली होती की 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घराला, रुरल हाऊसहोल्डला पाईप्ड वॉटर दिलं जाईल, नळाद्वारे पाणी पुरवलं जाईल. ठीक आहे, तर ते ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये ठेवलं होतं. 2019-20च्या बजेटमध्ये त्याची घोषणा करण्यात आलेली होती. तो मुद्दा चर्चेत आहे, तर तो आपल्याला गव्हर्नन्स आणि प्रिलिम्सच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, सोशल जस्टिसशी संबंधित हेल्थ कॉम्पोनंट सोबत याला आपण रिलेट करू शकतो. राज्यसभेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे ती ऑथेंटिक माहिती आहे. राज्यसभेमध्ये देण्यात आलेली ती ऑथेंटिक आपण म्हणून लिहू शकतो. राज्यसभेमध्ये माहिती का देण्यात आली की भारतामध्ये डॉक्टर ते पेशंटचं रेशो, प्रमाण किती आहे? तर एक डॉक्टर आहे 811 लोकांसाठी. द हिंदूला काही दिवसांपूर्वी त्याचे स्टॅटिस्टिक्स पण आलेले होते की WHO ने जे सांगितलेलं आहे की 900, 1000 पॉप्युलेशनच्या मागे एक डॉक्टर असायला पाहिजे, तर ते WHO ने सांगितलेलंच नाही तसं काही. फॅक्ट क्लिअरिंग एक स्टॅटिस्टिक तिथं नमूद केलेलं आहे. ते भारतामध्ये जर बघितलं तर 811 लोकांच्या मागं पश्चात एक डॉक्टर आहे आपल्याकडं. सोशल जस्टिस हेल्थमध्ये समस्या ज्यावेळी तुम्ही लिहाल त्यावेळी तिथं हा मुद्दा तुम्ही नमूद करू शकता की 811 लोकांच्या मागे एक डॉक्टर आहे. डॉक्टरांची कमतरता, तो महत्त्वाचा मुद्दा तिथं आपण नमूद करू शकतो. राज्यसभेमध्ये डायरेक्टली ती माहिती देण्यात आलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह, त्याच्याबद्दल मागच्या आठवड्यात आपण चर्चा केलेलीच होती. तरी पण परत एकदा बेसिक डिटेल्स काही इथं नमूद केलेल्या आहेत. भारतासाठी मरीटाईम सिक्युरिटीच्या अँगलने, सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने हा प्लॅटफॉर्म, हा मंच कसा महत्त्वाचा आहे ते याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. ठीक आहे, भारताने काय केलं? 7वा हा जो नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर लेव्हलची जी समिट झाली होती, 7वी ही जी शिखर परिषद झाली होती कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हची, त्याचं आयोजन भारताने केलं होतं. याच्यामध्ये जर बघितलं मेंबर कंट्रीज कोण-कोण जॉइन झाल्या होत्या, कोण-कोण आहेत प्रिलिम्ससाठी लक्षात ठेवा. कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह विचारतील. श्रीलंका आहे, मालदीव्स आहे, मॉरिशस आहे, बांगलादेश आहे, सिशेल्स जॉइन झालेला आहे त्याच्यामध्ये 6वा मेंबर म्हणून, आणि भारत आहे. भारत आहे 6वा मेंबर म्हणून, सिशेल्स त्याच्यामध्ये जॉइन झालेला आहे. सिशेल्स आणि मलेशियाला ऑब्झर्व्हर आणि गेस्ट म्हणून बोलवलेलं होतं. मेंबरशिप त्यांना सिशेल्सला त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. तो एक क्रिटिकल फोरम म्हणून काम करतो. कशासाठी? टू प्रमोट अँड फोस्टर कोऑपरेशन इन द डोमेन ऑफ सिक्युरिटी इन द इंडियन ओशन रिजन. हिंदी महासागर या भागामध्ये, या प्रदेशामध्ये भारताला सागरी सुरक्षेसाठी सहकार्य प्रदान करण्यामध्ये एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म भारताला आणि या देशांना, आपण मेंबर कंट्रीजला, त्याच्यासाठी हा मंच म्हणून काम करतो. ट्रायलॅटरल ग्रुपिंग म्हणून तो सुरू करण्यात आलेला होता भारत, श्रीलंका आणि मालदीवच्या मध्ये 2011 मध्ये. या तिघांनीच, या 3 देशांमध्येच एक ग्रुप, एक गट म्हणून याची सुरुवात केली होती 2011 मध्ये. परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळे देश नंतर टप्प्याटप्प्याने जॉईन होत गेले. 2022 ला मॉरिशस जॉईन झाला, 2024 ला बांगलादेश जॉईन झाला आणि आता 2025 मध्ये सिशेल्स त्याच्यामध्ये जॉईन झालेला आहे. भारतासाठी त्याचं महत्त्व का आहे ते इथं नमूद केलेलं आहे की व्हाय CSC मॅटर्स टू इंडिया. कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह भारतासाठी का गरजेचा आहे? प्रश्न विचारतील की कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह म्हणजे काय आणि भारतासाठी तो का महत्त्वाचा आहे? तो मंच, ते प्लॅटफॉर्म, तो भारतासाठी का गरजेचा आहे? पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याच्यामध्ये एक्सपान्शन झाल्यामुळं
एक्सपान्शन झाल्यामुळे वेगवेगळे देश या इंडियन ओशन रिजन मधले जॉईन झाल्यामुळे भारतासाठी सहकार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी एक संधी आहे. डीप कमिटमेंट अमॉंग कंट्रीज, या भागामध्ये असलेले देश त्यांच्यासोबत सहकार्य आपण वृद्धिंगत करण्यासाठी आपल्यासाठी एक चांगली संधी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एक नवीन स्टेप भारतासाठी ही एक आहे. मरीटाईम नेबर्स, सागरी आपले जे शेजारील देश आहेत त्यांच्यासोबत एंगेजमेंट सहकार्य वाढवण्यासाठी आणि चायनाला काउंटर करण्यासाठी बेसिकली आपण या प्लॅटफॉर्मचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. कारण या भागातलं भूराजकारण आपण जर बघितलं तर ते व्होलाटाईल डायनेमिक बनलेलं आहे, ते बदलत चाललेलं आहे. बदलत्या या भूराजकीय परिस्थितीमध्ये भारतासाठी हा मंच खूप महत्त्वाचा तिथं काम करणार आहे. सोबतच या भागामध्ये आपण जर बघितलं तर पायरेसीचा मुद्दा असेल किंवा इतर काही ऑर्गनायझेशन, टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या बाजूने करण्यात आलेले हल्ले त्याच्या अनुषंगाने असेल, तर या भागामधल्या सिक्युरिटीसाठी हा खूप व्हायटल प्लॅटफॉर्म आहे. खूप महत्त्वाचा एक मंच म्हणून तो काम करतो. ठीक आहे. सोबतच मलेशियाला याच्यामध्ये एक ऑब्झर्व्हर स्टेट म्हणून घेतल्यामुळं, गेस्ट पार्टिसिपंट घेतल्यामुळं आणखी त्याचं एक्सपान्शन तिथं समोर आलेलं आहे. या पद्धतीने आपण या इंडियन ओशन रिजनमध्ये, हिंदी महासागर या भागामध्ये, या प्रदेशामध्ये स्वतःची उपस्थिती आणखी स्ट्रॉंग करू शकतो. त्याच्यासाठी हा कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह खूप महत्त्वाचा आहे. चीनची वाढती उपस्थिती बघता या सगळ्या भागामध्ये भारतासाठी असे मंच खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ठीक आहे. परंतु याच्यासमोर काही चॅलेंजेस आहेत या मंचासमोर, या प्लॅटफॉर्मच्या समोर. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे चायनीज प्रेझेन्स. सगळ्यात मोठी समस्या, सगळ्यात मोठं चॅलेंज आहे चीनची उपस्थिती. पहिलं तेच मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. सेकंड त्याच्यामध्ये आहे की इंटरनली जर बघितलं, थर्ड मुद्दा तो नमूद केलाय की डोमेस्टिक अनसर्टेनिटी. काही देश जर आपण बघितलं, बांगलादेशमध्ये काय सुरू आहे आपल्याला माहिती आहे. मालदीवमध्ये सत्तापालट झाली की काही गोष्टी बदलतात. तर या सगळ्या डोमेस्टिक अनसर्टेनिटी पण त्याच्यामध्ये चॅलेंज म्हणून, आव्हान म्हणून काम करत आहेत. सोबतच मग नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर लेवलला हे सध्या स्ट्रक्चर काम करत आहे. हे आणखी डीप लेवलला घेऊन जाणं गरजेचं आहे. डिफेन्स लेवलला आता सध्या NSA लेवलला काम करते, फक्त डिफेन्स मिनिस्टर लेवलला घेऊन जाण्यामध्ये आणखी स्कोप आहे. तर ते एक चॅलेंज आहे की लिमिटेड सध्या सहकार्य, मर्यादित सहकार्य असलेलं आपल्याला बघायला मिळते. तिसरा मुद्दा तर सांगितला की डोमेस्टिक बरेच काही कॉन्सिक्वेन्सेस काम करत आहेत त्या देशांमधले, जे इम्पॅक्ट पाडतात या संघटनेच्या, या प्लॅटफॉर्मच्या वर्किंगवरती, फंक्शनिंगवरती. ठीक आहे. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे PM इंटर्नशिप स्कीमचा. प्राईम मिनिस्टरने PM इंटर्नशिप स्कीम लॉन्च केलेली होती. पहिल्यांदा त्याच्याबद्दल डिटेल्स जाणून घेऊ, मग बाकीचे मुद्दे डिस्कस करू. प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप स्कीम कधी अनाऊन्स केली होती? 2024च्या बजेटमध्ये. काय त्याच्यामध्ये नमूद केलं होतं? विथ एम ऑफ प्रोव्हाइडिंग इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज टू 1 crore यूथ इन इंडियाज टॉप इंडस्ट्रीज. भारतातल्या टॉपच्या इंडस्ट्रीजमध्ये, उद्योगांमध्ये 1 कोटी युथला, युवकांना इंटर्नशिप प्रोव्हाइड करू, असं त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. परंतु त्याच्या संबंधित आकडेवारी सध्या नमूद करण्यात आलेली आहे की जेवढ्या काही ऑफर्स झाल्या आतापर्यंत, 1.65 लाख इंटर्नशिपच्या ऑफर्स कंपन्यांच्या बाजूने देण्यात आल्या, त्यातल्या 20% लोकांनी त्या ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. याचं रिझन काय आहे की आयदर लोकेशन्स, वेगळ्या लोकेशनला कुठेतरी बोलवलं जातं, त्यांच्या राहत्या ठिकाणापासून रोल्स, जी जबाबदारी दिली जाते ती मान्य नाही, किंवा ड्युरेशन जो दिलेला आहे तो मान्य नाही. या सगळ्या गोष्टी मान्य नसल्यामुळं 20% लोकांनी, 1.65 लाख मधल्या 20% लोकांनी फक्त ही ऑफर ऍक्सेप्ट केलेली आहे. आणि त्यातल्या पण 1/5 लोकांनी, त्यातल्या पण 1/5 लोकांनी तो पिरियड कंप्लीट, इंटर्नशिपचा तो टाइम ड्युरेशन कंप्लीट व्हायच्या आधीच ती इंटर्नशिप सोडून दिलेली आहे. हे चॅलेंजेस म्हणून तुम्ही लिहू शकता की PM इंटर्नशिप स्कीम चालू केली आहे युथला एम्प्लॉयमेंट देण्यासाठी म्हणून बेसिकली, पण त्याच्यामध्ये काही लूप होल्स आहेत, तर हे लूप होल्स तुम्ही तिथे नमूद करू शकता. ठीक आहे. PM इंटर्नशिप स्कीम बद्दल आय गेस UPSCने यावर्षी प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. तर ते महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या अँगलने एक महत्त्वाची इथं कन्सेप्ट नमूद केलेली आहे सर्क्युलर इकॉनॉमीच्या. ठीक आहे. फिनलँड सोबत आपले काही अग्रीमेंट झालेले आहेत. तर त्या सर्क्युलर इकॉनॉमीला आणखी प्रमोट करण्यासाठी, त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी फिनलँड रोड शो भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दलची न्यूज आहे. तर ही सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे एक्झॅक्टली काय? सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे एक्झॅक्टली काय? ठीक आहे. तर याच्यामध्ये होतं काय असतं बेसिकली, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक केली जाते, पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली जाते, मार्केट डेव्हलप केलं जातं रिसायकल्ड त्या कॉम्पोनंटसाठी, त्याच्यानंतर बेटर प्रॉडक्ट डिझाईन केलं जातं, प्रोसेस वेस्ट ते आहे ते रिड्यूस केलं जातं, लाईफ सायकल त्याची ऑप्टिमाइज केली जाते, रियूज प्रमोट केला जातो, कलेक्शन त्याला इम्प्रूव्ह केलं जातं, रिसायकलिंग इनकरेज केलं जातं, परत ती सायकल फिरत राहते. बेसिकली सोप्या भाषेमध्ये सांगतो, समजलं नसेल हे, ठीक आहे, सोप्या भाषेमध्ये सांगतो. एखादा कॉम्पोनंट आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हे घड्याळ आहे, हे वॉच, हे वॉच काही दिवसांनी काम करायचं बंद करेल, ठीक आहे, त्यावेळी आपण काय करतो की हे टाकून देतो.
हे टाकून दिल्यानंतर हे काय केलं जाईल की हे कलेक्ट केलं जाईल, हे बेसिकली कलेक्ट केलं जाईल, त्याच्या रिसायकलिंगला इनकरेज केलं जाईल की यालाच रिसायकल कसं करता येईल. टाकून देणं म्हणजे हे ई वेस्ट आहे, बेसिकली इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे, याचा काहीच वापर होणार नाही, नंतर ते टाकून देणारे याचा डिकम्पोज पण हा होणार नाहीये, हे प्रोडक्ट डिकम्पोज पण होणार नाही. मग त्याऐवजी काय करायचं की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की याला रिसायकलिंग कसं करता येईल, रिसायकल्ड मटेरियलला मार्केट डेव्हलप करायचं आहे, बेटर डिझायनिंग याचं करायचं, याच्यामध्ये काही चेंजेस करायचे, वेस्ट याच्यामध्ये काही जाणार नाही याची काळजी घ्यायची, याची लाईफ सायकल ऑप्टिमाइज करायची आणि हे परत मार्केटमध्ये रियूजसाठी प्रमोट करायचं. याला म्हणलं जातं सर्क्युलर इकॉनॉमी. जे वेस्ट आपण टाकून देत आहोत तर त्याला परत कसं मार्केटमध्ये त्या सायकलमध्ये आणता येईल, त्याच्यासाठी जी इकॉनॉमी काम करते त्याला म्हणलं जातं सर्क्युलर इकॉनॉमी. ठीक आहे, ती कन्सेप्ट बेसिकली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटला घेऊन एक आर्टिकल आलेला आहे, इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये काही मुद्दे महत्त्वाचे नमूद केलेले आहेत. अरवली रेंज, काही फॅक्ट्स आहेत आणि काही मेन्ससाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. अरवली रेंजच्या बाबतीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट एक डिसिजन घेतलेला आहे. तो डिसिजन काय आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत ते सगळ्या डिटेल्स जाणून घेऊया. ठीक आहे, पहिल्यांदा बेसिक डिटेल्स अरवली रेंज बद्दल जाणून घ्या. जिओग्राफीमध्ये प्रश्न विचारतील. अरवली रेंज रन्स फ्रॉम गुजरात थ्रू राजस्थान टिल हरियाणा. गुजरात पासून राजस्थानच्या थ्रू हरियाणापर्यंत पोहोचलेली आहे अरवली पर्वत रांग. तिचा एक महत्त्वाचा रोल आहे, ते बॅरियर म्हणून काम करतं. डेझर्टिफिकेशन, थार जे डेझर्ट आहे ते डेझर्ट इकडं पसरू दिलेलं नाही त्यांनी, त्याच्यासाठी एक अडथळा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. गंगेटिक प्लेनकडं ते डेझर्ट पसरू दिलं नाही. सोबतच राजस्थानचे जे फेमस फोर्ट्स आहेत, चित्तोडगड असेल, रणथंबोर असेल, त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम केलेलं आहे या अरवली रेंजने. आणि सोबतच स्पिरिच्युअलिटी म्हणून पण त्यांनी एक रोल प्ले करत आहे आज पण. आध्यात्मिक पण एक त्याचा महत्व आहे त्या अरवली रेंजचं, कारण तिथं बरीच महत्वाची ठिकाणं आहेत वेगळ्या कम्युनिटीशी संबंधित असलेली. गव्हर्नमेंटने सध्या तिथं डिसिजन काय घेतलेलं आहे की एनी हिल्स इन द रेंज विथ एन एलिव्हेशन ऑफ लेस देन 100 मीटर्स आर नॉट सब्जेक्ट टू द स्ट्रिक्चर्स अगेन्स्ट मायनिंग. 100 मीटरपेक्षा कमी इलिव्हेशन जर असेल या अरवली रेंज मधल्या कुठल्याही टेकडीचं, तर तिथं मायनिंग अलाव केलेलं आहे. आता याचे विपरीत परिणाम होतील ते सगळे याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. ठीक आहे, बेसिकली दिल्लीच्या बाबतीत आपण परिस्थिती बघतोय पोल्युशनची, त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट इथला पण सांगितलं की या भागामध्ये जे मायनिंग होते तो स्मॉग, त्याच्यासोबत तो इथले जे धुलीकण आहेत ते असे पसरत आहेत नॉर्थ साईडला, ते एक रिझन महत्वाचं इथं नमूद केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे 10 शहरांमध्ये, 10 प्रमुख शहरांमध्ये भारतामधल्या 34,000 डेथ्स झालेल्या आहेत या पोल्युशनमुळे, फक्त श्वसनाशी संबंधित आजार होऊन. मग हे मायनिंग त्याच्यामध्ये प्रमोट करून अजून ती समस्या गंभीर होणार आहे, तो एक महत्त्वाचा मुद्दा नमूद केला आहे. सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डने माग रिपोर्ट दिलेला होता. त्यांनी सांगितलेलं होतं की 13 ते 15% ग्राउंड वॉटर सॅम्पल्स दिल्लीच्या आजूबाजूला जे काही टेस्ट करण्यात आले होते, चाचणी घेण्यात आली होती, त्याच्यामध्ये युरेनियमचं प्रमाण बियॉन्ड परमिसिबल लिमिट गेलेलं होतं. जे काही लिमिट सांगितलं होतं त्याच्या पलीकडे गेलेलं होतं युरेनियमचं प्रमाण. वॉटर कन्झम्पशन त्याच्या बाबतीतलं जे पाणी पिलं जातं त्याच्यामध्ये युरेनियमचं प्रमाण सापडलेलं आहे. तर मग असे जे डिसिजन्स आहेत ते निगेटिव्हली इम्पॅक्ट करतील एन्व्हायरमेंटला, असं आर्टिकलमध्ये नमूद केलेलं आहे. सोनिया गांधी यांनी ते आर्टिकल लिहिलेलं आहे. तो महत्त्वाचा मुद्दा आहे अरवली रेंजमधला, त्यामुळे तो आपण कव्हर केलेला आहे. दिल्लीच्या पोल्युशनच्या बाबतीत पण ते तिथे इम्पॅक्ट करतं, म्हणून पण त्या अँगलने पण तो मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आयडब्ल्यूपी प्रोग्राम इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला प्लॅन दिला जातो. प्रिलिम्स असेल, मेन्स असेल. प्रिलिम्ससाठी एमसीक्यू, मेन्ससाठी रायटिंगची टेस्ट. आठवड्यातून 2 टेस्ट होतात, इन्क्लुडिंग एसे आणि एमसीक्यू. जसे तुमचे टॉपिक्स कंप्लीट होत जातील तसे तुम्हाला एमसीक्यू पण सॉल्व्ह करायला दिले जातात. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल रायटिंग प्रोग्राम आहे, 1 इयरचा प्रोग्राम आहे तो. प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअल लेवलला तो चालतो. इंडिव्हिज्युअल लेवलला मेंटोरिंग होतं. विद्यार्थ्याला काय चुका होत आहेत, कुठं असेसमेंट ते व्यवस्थित प्रॉपरली केली जाते, कुठं कमी पडत आहे विद्यार्थी, आणि त्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअली त्याच्यामध्ये गाईड केलं जातं. ठीक आहे, राज्यसभा मेन्सची टेस्ट सिरीज सुरू झालेल्या आहेत. 2 टेस्ट झालेल्या आहेत. तिसरी टेस्ट जी आहे ती वर्ल्ड हिस्ट्री आणि IR वरती असणार आहे. तुम्ही टेस्ट अटेंड करू शकता. ठीक आहे, आजच्या सेशनमध्ये इथेच थांबतोय. थँक्यू सो मच.